स्टार्ट करायचे पंच मॅच. पहिला चेंडू सामना कराल तर बबलू. बघूया हा क्वालिफाईडचा राऊंड. कैसा बाउन्स करताना हा चेंडू, त्यावर सिंगल धाव, सॉरी निर्धाव चेंडू म्हणता येईल. पुन्हा एकदा अपील आणि त्यावर बाद. बबलू आत कॅच आउट झालेला आहे. कीपरचा असा सुंदर झेल या ठिकाणी. 2 चेंडू, अजूनही संघाचं खातं खोललेलं नाहीये. बघूया बबलूची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो. पहिला बॉल काय आला? डॉट. दुसऱ्या बॉलला विकेट. प्रशांत पवार यांच्याकडनं सुंदर असा झेल. त्याची जागा सांभाळण्यासाठी येतोय तो संदीप तळपाडे. नावाजलेला बॅट्समन आहे हा. काहीचा पॉवर प्लेचा हा मोठ्या प्रमाणावर उपयोग करतो. बघूया तिसरा चेंडू किरणचा. एक अनुभवी गोलंदाज आहे. कशा प्रकारे त्याचा सामना करतोय संदीप. बघूया पुन्हा एकदा. तिसरा चेंडू, त्यावरही विकेट. पुन्हा एकदा प्रशांत पवार यांच्याकडे उत्कृष्ट असा झेल. चांगली गोलंदाजी म्हणता येईल. 3 चेंडू 0 धावा, 2 गडी बाद झालेत. खूपच असा सुंदर चेंडू टाकताना त्यावर 2 विकेट मिळवलेत. बघूया विकेटची हॅट्रिक होतीये का. त्याची जागा सांभाळण्यासाठी एक जात आहे अनुभवी संतोष शिंदे उर्फ पिंटू भाऊ. काहीशी अवघड अशी खेळपट्टी झालेली आहे पावसामुळे फलंदाजीसाठी. बघूया कशा प्रकारे फलंदाजी करत होता संतोष शिंदे या ठिकाणी. त्यांचं होम ग्राउंड. तीन चेंडू, अजूनही संघाचं खातं खोललेलं नाही आहे या ठिकाणी. चौथा चेंडू, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण अनिल म्हसने यांच्याकडनं. हॅट्रिक तर काही झालेली नाहीये, पण मेडन ओव्हर होते का. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच उत्कृष्ट अशी गोलंदाजी म्हणता येईल किरण कुराडे यांच्याकडनं. येस, अजूनही संघाचा कुठल्याही प्रकारचं खाता खोललेलं नाहीये. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आणि या ग्राउंडवरील या सीझन मधील पहिली मेडन ओव्हर. ओव्हर भव्य पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धा 2022 या ग्राउंडवरची पहिली मेडन ओव्हर. किरण कुराडे दुसरं षटक घेऊन येतोय तो भास्कर भारमल उर्फ बाळू. तो आता स्ट्राईकवर आलेला आहे तो अक्षय पवार. चांगला फलंदाज आहे हा. 6 ओव्हरची मॅच आहे. खूपच सुंदर अशी गोलंदाजी केली आहे किरण यांनी आपल्या पहिल्या षटकामध्ये. सुंदर अशी गोलंदाजीचा मार्क. पुन्हा एकदा बाउन्स चेंडू आणि निर्धाव. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. खूपच सुंदर गोलंदाजी या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते आपल्या मैदानावर. अक्षयला काहीसं समजलेलं नाही. दुसरा चेंडू या ठिकाणी.
वाईट चेंडू, पंचांचा निर्णय वाईट चेंडू. वाईट याने धावसंख्या एक. म्हणजे किती, एक धावा ना, एक धाव. थ्रो गोलंदाजी या ठिकाणी बाद केली जाईल. दोन चेंडू, संघाची धावसंख्या झाली ती 2. तिसरा चेंडू, उत्कृष्ट असा टोललेला चेंडू ऑफसाईडच्या दिशेने, त्यावर या संघाचा पहिला आलेला चौकार. ती 6. चौथा चेंडू, उत्कृष्ट असा काटलेला हा चेंडू, निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा धावसंख्या झाली ती 6. एकदम संत गतीने चालणारी ही धावसंख्या. चेंडू झाले 4, 2 चेंडू शिल्लक. पाचवा चेंडू भास्कर याचा. पुन्हा एकदा टोरल ऑफसाईडच्या दिशेने हा खणखणीत षटकार. काहीचा वेग वाढवताना या फलंदाजीमध्ये पिंटू शिंदे यांच्या खात्यात एक चौकार आणि एक षटकार. धावसंख्या झाली ती 14, सॉरी 12. शेवटचा चेंडू भास्कर यांचा या षटकातील. पुन्हा एकदा ऑफसाईडला कटवलेला चेंडू, त्यावर एक धाव भेटते. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 13. खूपच संत गतीने चाललेली ही धावसंख्या 6.25 च्या सरासरीने. पुढील षटक घेऊन येते तो लखन साबळे नावाजलेला असा गोलंदाज हा. बघूया पिंटू भाऊ कशा प्रकारे सामना करतात या गोलंदाजाचा. खूपच संत गतीने चाललेली ही स्कोरबोर्ड. पुन्हा एकदा कटच्या स्वरूपात 1 रन आलेला आहे. 22. खूपच सुंदर या ठिकाणी गोलंदाजी बघायला भेटते. एक चेंडू, धावसंख्या झाली ती 14. दुसरा चेंडू लखण्याचा, उत्कृष्ट असा तोललेला चेंडू पॉइंटच्या वरून. त्यावर धावा आल्यात मात्र 1. 2 चेंडू, धावसंख्या झाली ती 15. वाईट चेंडू, त्यावर 22चा 1 धाव. दोन चेंडू या ठिकाणी. बघा तिसरा चेंडू कशा प्रकारे मारा करतो. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, खणखणीत षटकार. पुन्हा एकदा पिंटू यांच्या बॅटिंगमधून खूपच सुंदर असा हा षटकार. काहीसा धावसंख्यामध्ये भर. धावसंख्या झाली ती
चौथा चेंडू, पुन्हा एकदा डॉट, निर्धाव चेंडू. काहीसा पिंडोवाला हा चेंडू समजलेला नाहीये. एक तेरी तो एक मेरी, एक सिक्स जातोय तर एक निर्धाव जातोय. खूपच सुंदर क्रिकेट या ठिकाणी आपल्याला बघायला भेटते. पंचांकडे दात मागताना पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, 5 चेंडू. धावसंख्या झाली ती 23. धावसंख्या झाली ती 23. शेवटचा चेंडू या षटकातला, पुन्हा एकदा मारताना आणि या ठिकाणी कट आउट. पप्पू साखरे यांच्याकडनं सुंदर असा झेल, कुठल्याही प्रकारची चुकी या ठिकाणी नाही केली. पिंडू यांची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो बिग हिटर, मागचा मॅन ऑफ द मॅच संदीप पोटकुळे. 38 धावा या ठिकाणी त्यांनी मागच्या षटकात जमवल्या होत्या वैयक्तिक. बघूया आपल्या संघासाठी तो किती धावा जमा करतोय या मॅच मध्ये. छोटीशी आणि सुंदर खेळी करून बॉलर आला संतोष राऊत. संतोष राऊत. बघूया चौथा षटक घेऊन येतो तो नावाजलेला असं गोलंदाज संतोष राऊत उर्फ बाबू दादा. कशा प्रकारे आता सामना करेल अक्षय. अक्षय यांच्या बॅटेतून अजून कुठल्याही प्रकारचे मोठे फटके दिसलेले नाहीये. पहिल्या चेंडूवर आल्यात मात्र 2 धावा. धावसंख्या झाली ती 25. खूपच संत गतीने चाललेला स्कोअरबोर्ड पहिल्या ओव्हर पासून. बघूया कोणतं षटक या ठिकाणी ते टार्गेट करतात आणि धावसंख्या वाढवतात. या ठिकाणी वाईट चेंडू, गचा असा चेंडू. याच ओव्हर मध्ये धावा जमतात का हे बघायला लागल. लेग साइडला कटवलेला असा चेंडू, त्यावर सिंगल धाव. चांगला असं क्षेत्ररक्षण सुशांत पवार यांच्याकडनं, कुठल्याही प्रकारची चुकी नाही. 2 चेंडू, धावसंख्या जाते 27. आता आलाय तो हार्ड हिटर संदीप पोटकुळे. त्यावर कट लागून डिक्कीच्या स्वरूपात 1 धाव. अक्षय 5 चेंडू 5 रनांवर या ठिकाणी खेळतोय. धावसंख्या झाली ती 28. आता आलेला हा चांगला सुंदर शॉट, त्यावर मात्र 1 धाव. बॉल किती झाले? 4 चेंडू, षटकातले 2 चेंडू शिल्लक. या ठिकाणी विकेट. खूप मोठा झटका गुजरात या संघाला संदीपच्या स्वरूपात. खूपच लो स्कोरिंग हा सामना या ठिकाणी बघायला भेटतो आपल्याला. खूपच संत गतीने चाललेला हा स्कोर बोर्ड. संदीपची जागा सांभाळण्यासाठी येते तो बाळा. हाई हार्ड हिटर फलंदाज बाळा.
शेवटचा चेंडू संतोष भाऊ यांच्या षटकातील. धावसंख्या झाली ती 29. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू, त्यावर झेल सुटलेली आहे या ठिकाणी. गचा असं क्षेत्ररक्षण भास्कर यांच्याकडनं, सोपा झेल सोडलेला या ठिकाणी. षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 30. 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती मात्र 30. हा सामना जिंकण्यासाठी त्यांना या 2 षटकामध्ये काहीसे चांगल्या धावा जमावाव्या लागतील. बघूया सांघिक दुसरं षटक घेऊन येतोय तो पुन्हा एकदा किरण कुराडे. पहिली मेडन ओव्हर टाकलेली या ठिकाणी. उत्कृष्ट असा लेग साइडला टोलवलेला चेंडू, त्यावर बाउंड चौकार. एक चेंडू 34 धावा. बघूया किरण यांची सुरुवात चौकाने केलेली आहे. बघूया हा षटक, हाणामारीचा षटक. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने मारलेला हा 1 बाउंस चौकार. खूपच सुंदर अशी बॅटिंग करताना बाळा या ठिकाणी पहिलं षटक हे निर्धाव टाकलेले, परंतु दुसऱ्या षटकामध्ये पहिल्याच 2 चेंडूवर 2 चौकार या ठिकाणी बाळाने सलग लगावलेले. बघूया चौकारांची हॅट्रिक होते का या ठिकाणी. चांगला बॅटिंग करतोय बाळा. बघूया तिसरा चेंडू. मात्र पण तिसऱ्या चेंडूवर आले ते सिंगल धाव. अक्षय हा वैयक्तिक 6 धावांवर खेळतोय मात्र 6 चेंडूवर. चौथा चेंडू अक्षयसाठी. वाईट चेंडू, वाईट चेंडू. धावसंख्या झाली ती 40. 3 चेंडू 40 धावा. बॅटीची कट लागून डिक्लेअर स्वरूपात ही 1 धाव. षटकातले 2 चेंडू शिल्लक. बघूया पुन्हा एकदा बाळा स्ट्राईकवर. 5वा चेंडू. पुन्हा एकदा लेग साइडच्या दिशेने बाळाने खणखणीत 1 बाउंस चौकार. या ठिकाणी काय ती रनांची गती वाढवताना बाळा या षटकामध्ये 3 चौकार आणि 1 सिंगल धाव बाळाने घेतलेली आहे. धावसंख्या झाली ती 45. शेवटचा चेंडू किरण यांच्या षटकातील. शेवटचा चेंडू काहीसा झोन मध्येच हा चौकार मारणार ना. पुन्हा एकदा लेग साइडला मारलेला हा खणखणी बेसनल षटकार. खूपच सुंदर असा षटकार. काहीसा एकूण किती धावा आले एकूण किती याच्या बॉलिंगला 2 मिनिटं 51 झालेले. चांगलं या षटकामध्ये एकूण 21 धावा घेतलेल्या आहेत बाळ्याने. बघा शेवटचं षटक घेऊन येते संतोष राऊत नावाजलेला गोलंदाज. निर्धाव चेंडू काहीसा अक्षयला समजलेला नाहीये. शेवटचं षटक, हाणामारीचं षटक. धावसंख्या झाली 51. उरलेले चेंडू 5. बघूया 5 चेंडूवर अजून किती धावा जमा करतात अक्षय आणि बाळा यांची जोडी. बघूया उंच मारलेला चेंडू. चेंडू खाली फिल्डर कॅच
जमिनीला प्रधान. त्यावर आली एक धाव. षटकातल्या 4 चेंडू शिल्लक. बघूया अजून या 4 चेंडूवर किती धावा जमा करतात ते बाळा. चांगली अशी फलंदाजी करतात ते. 6 चेंडूवर 20 धावा यांनी आतापर्यंत सजवल्यात आपल्या स्कोर गार्ड वरती. बघूया अजून 4 चेंडू शिल्लक. 4 चेंडूवर किती धावा जमा होतात अजून बाळा. पुन्हा एकदा मारलेला हा चेंडू. त्यावर चौकार. सुंदर अशी फलंदाजी करतोय या फलंदाजाला. शेवटचे 3 चेंडू. अजूनही किती धावा जमा करल बाळा आपल्या संघासाठी. वाईट चेंडू, वाईट चेंडू, वाईट चेंडू. रिव्ह्यू घ्यायचा आहे का अंपायर? अंपायर रिव्ह्यू घ्यायचा आहे. एक अंपायर रिव्ह्यू घ्यायचा आहे का? ठीक. अरे हंपरने तर सांगू दे ना, हे सांगून काय फायदा. वाईट चेंडू या ठिकाणी. रिव्ह्यू अनसक्सेसफुल. वाईट चेंडू. आणि प्रत्येक संघाकडे एक रिव्ह्यू दिलेला आहे. चेंडू झाले 3. यांनी आपला एक रिव्ह्यू गमावलेला आहे. यानंतर कुठल्याही प्रकारचा ही टीम रिव्ह्यू घेऊ शकत नाही. कृपया याकडे लक्ष द्यायचंय. शेवटचे 3 चेंडू. धावा झाल्यात 57. विकेट गेले 4. उत्कृष्ट खणखणीत टोललेला चेंडू. चेंडू खाली फिल्डर आणि उत्कृष्ट बाळाची जागा सांभाळण्यासाठी गेले ते एकनाथ भाऊ नावाजलेले असे फलंदाज. सुंदर फलंदाजी बाळा यांच्या बॅटीमधून. आपल्या संघासाठी महत्वपूर्ण धावा. षटकातले 2 चेंडू अजून शिल्लक. 2 चेंडू मध्ये किती धावा येतात? निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू काहीसा समजलेला नाही. बाउन्सच्या स्वरूपात टाकलेला चेंडू. काहीसा छातीजवळ न काढलेला हा बॉल. शेवटचा चेंडू. पुन्हा एकदा निर्धाव. निर्धाव चेंडू. धावसंख्या झाली ती 57. अवघ 58 धावाचं लक्ष या ठिकाणी ठेवलेलं आहे. बघूया कशा प्रकारे सामना करतात या आव्हानाचा. कशा प्रकारे धावे रोखतात.
स्ट्राईकवर आहे तो सुशांत, नॉन स्ट्राईकवर आहे तो लखन. दोघंही नावाजलेले गोलंदाज गोलंदाज. बॉलर संदीप पोटकोळे. पहिला षटक घेऊन येतोय तो. बघूया सुशांत नावाजलेला असा गोलंदाज. एक्स्ट्रा फिल्डर एक मागं घ्यायचा आहे. पहिल्या षटक घेऊन येतोय तो संदीप, खूपच नावाजलेला असा गोलंदाज. पहिल्या चेंडू दरम्यान निर्धाव चेंडू. सुंदर असा चेंडू. काहीसा प्रशांत त्याला समजलेला नाहीये. बघूया दुसरा चेंडू. सुंदर असा टाकलेला चेंडू. त्यावर पॉइंटच्या दिशेने खणखणीत चौकार. कमिटीच्या सर्व खेळाडूंनी बाउंड्रीचा ताबा घ्यायचा आहे. तिसरा चेंडू संदीप याचा. एक धाव. 3 चेंडू. धावसंख्या झाली ती 5. काय माहिती बॅटरी दिली ना आणि दिली कोणाला रे बॅटरी काय माहिती कोणाला. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू. ऑफसाईडच्या दिशेला षटकार लखन याच्या पहिल्या चेंडूवर. कॅमेराची आऊट बॅटरी गेली ना. नाही खणखणीत षटकार. बॅटरी कशी काय होईल. कॅमेरा चालू आहे का. अशी काही संपन्न निर्धाव निर्धाव चेंडू. 5 चेंडू. धावसंख्या झाली ती 11. शेवटचा चेंडू संदीप यांचा षटकातील. निर्धाव चेंडू. पहिल्या षटक समाप्तीनंतर धावसंख्या स्कोरबोर्डवर झाली ती 11. दुसरं षटक घेऊन येतोय प्रताप टायगर ऑलराऊंडरच्या भूमिकेत. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. आपल्याला अजून 100 सामने खेळवायचे. रिक्वायर्ड रेट काहीतरी 9.40चा. करंट रेट 11. अजून 9.40च्या सरासरीने धावा जमवाव्या लागतील गुजरात या संघाला. बघूया दुसरं षटक घेऊन आलो तर प्रताप. उत्कृष्ट असा हा बॉलर. बघूया प्रशांत कशा प्रकारे आता त्याचा सामना करतोय. सुशांत
किती धावा जमवतो या गोलंदाजाच्या विरुद्ध. प्रताप टू सुशांत, दुसरं षटक मार्गस्थ. ओ, सुंदर चेंडू आहे. निर्धाव चेंडू. निर्धाव चेंडू या. उत्कृष्ट टोललेला हा लेग साइडच्या दिशेने खणखणीत षटकार. चांगला षटकार या ठिकाणी म्हणता येईल. दोन चेंडू. धावसंख्या झाली ती 17. तिसरा चेंडू प्रताप यांचा. एक्झिबिशनला गेलो रे, सरांचं नाव काय? तिसऱ्या चेंडूवर आले तर एक धाव. नाव आहे ते क्लास. धावसंख्या झाली ती 18. 3 चेंडू 18 धावा. मला लावायचे. तू कुठे? फोन करतो. चौथा चेंडू. उत्कृष्ट असा उंच मारलेला चेंडू. चेंडू खाली फिल्डर पण झेल गगनेला. त्यावर आले 2 धावा. धावसंख्या झाली 20. 4 चेंडू. या षटकातील शेवटचे 2 चेंडू शिल्लक. गगनचुंबी शॉट. 6. उत्कृष्ट हा षटकार. 120 मीटर उंचीचा हा षटकार. धावसंख्या झाली 26. पुन्हा एकदा उंच मारायला हा चेंडू. चेंडू खाली फिल्डर बाळा. बघूया झेल होते का. आणि या ठिकाणी झेल सोडलेली आहे. झेल सुटली का मॅच सुटली. या झेलनी काहीसा कमबॅक झाला असता. धावसंख्या झाली ती 27. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली 27. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर संदीप. जिंकण्यासाठी 24 चेंडू मध्ये 31 धावाची आवश्यकता. गुजरात या संघासाठी. बघूया तिसरं षटक घेऊन आलाय संदीप पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. कटच्या स्वरूपात सिंगल. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुरुवात तर चांगली झालेली आहे या षटकाची. तिसरा चेंडू संदीप याचा सुशांतसाठी. उत्कृष्ट कार्पेट शॉट. उत्कृष्ट अशी फिल्डिंग. त्यावर आली मात्र एक धाव. 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 29. चौथा चेंडू संदीप याचा.
पुन्हा एकदा निर्धाव, परंतु बाईकच्या स्वरूपात एक धाव. निर्धाव चेंडू होता. गचाळ असं यष्टिरक्षकाकडनं फिल्डिंग. 4 चेंडू, धावसंख्या झाली 30. जिंकण्यासाठी अजून 20 चेंडूमध्ये 28 धावांची आवश्यकता. सुंदर असा सामना. कार्पेट शॉट, त्यावर आले एक धाव. धावसंख्या झाली ती 31. काहीशी रनांवर गती लावण्याचा प्रयत्न संदीप यांच्याकडनं. आतापर्यंतची चांगली ओव्हर. शेवटचा चेंडू बघूया. शेवटच्या चेंडूवर मोठा फटका घेतोय का सुशांत? डोंच. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 33. अजूनही 3 चेंडू शिल्लक. 3 ओव्हर, सॉरी चुकी होते. पुढील षटक घेऊन येते तो एकनाथ डगळे आपल्या संघासाठी. पुढील संघ शिरोळ आणि वाशाळा यांनी कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचा आहे. शिरोळ आणि वाशाळा संघाचे कर्णधार बुग्या. चौथं षटक घेऊन येते तो एकनाथ डगळे. दरम्यान अजून 18 चेंडू मध्ये 25 धावांची आवश्यकता संघाला विजय मिळण्यासाठी. ओ सुंदर चेंडू, निर्धाव चेंडू, काहीसा दबाव. समीकरण झालंय ते 17 चेंडू 25 धावा. अजूनही कुठल्या प्रकारचा विकेट गेलेला नाही या ठिकाणी. तर ह्या ओव्हरीत विकेट भेटेल का? पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. सुंदर गोलंदाजी या ठिकाणी. तिसरा चेंडू, विकेट. मी म्हटलं होतं या ओव्हर मध्ये विकेट भेटेल का म्हणून. तो विकेट या ठिकाणी, पहिला विकेट. चांगली फलंदाजी केली होती लखन यांनी आपल्या संघासाठी. नाही, दरम्यान नाणेफेकीचा कौल. वाशाळ विरुद्ध वाशाळ टॉस विन या ठिकाणी. संघाचा निर्णय गोलंदाजी सॉरी वाशाळ टॉस विन होऊन गोलंदाजी निवडलेली आहे. आणि पुढील सामना 5 ओव्हरचा होईल. दरम्यान 3 चेंडू एकनाथ भाऊचे या ठिकाणी झालेले आहेत. 15 चेंडू मध्ये 25 धावाची आवश्यकता. बॅटिंग साठी आलाय तर संतोष राऊत नावाजलेला असा हार्ड हिटर फलंदाज. चेंडू सीमा रेषेपार मारणारा हा फलंदाज. ओ या ठिकाणी सुंदर असा झेल यष्टिरक्षकाकडनं. मोठा गडी झाला, फसलाय. बघूया इथून टर्निंग पॉइंट होतोय का. खूपच सुंदर असा झेल, खूपच सुंदर असा झेल. खूपच मोठा मासा असा गळाला लागलेला आहे. 4 चेंडू, धावसंख्या झाली ती 33. अजूनही 14 बॉल मध्ये 25 धावांची आवश्यकता. हॅट्रिकचा चान्स या ठिकाणी
एकनाथ भाऊ यांना संतोषची जागा सांभाळण्यासाठी जातोय तो प्रशांत. लॉंग स्ट्राईकवर सुशांत. दोघंही भाऊ बंधू. बघूया हे बंधू आपल्या संघाला विजय मिळवून देतात का. सुशांत पवार आणि प्रशांत पवार. स्ट्राईकवर आहे ते प्रशांत. एकनाथचा 5वा चेंडू. बघूया हॅट्रिक घेतोय का. हॅट्रिक होते का या सीझन मधली पहिली हॅट्रिक. वाईट चेंडू. वाईट चेंडू. धावसंख्या झाली 34. बघूया अजून हॅट्रिकची संधी गेलेली नाहीये. बघूया हॅट्रिक होते का या सीझनची पहिली हॅट्रिक. उत्कृष्ट असं टोललेला चेंडू लेग साईडच्या दिशेने. त्यावर धावा येतात. एक धाव येते त्यावर. धावसंख्या झाली ती 35. काहीसा रोमांचक अशी ही मॅच आहे. कधी सामना फलंदाजी कक्षेत झुकतोय तर कधी गोलंदाजी कक्षेत. शेवटचा चेंडू. उत्कृष्ट असा टोललेला चेंडू. चेंडू खाली क्षेत्ररक्षण परंतु वन बाउंड चौकार. एकनाथ भाऊ यांच्या या षटकात अवघ्या 6 धावा आल्यात. त्यात महत्त्वपूर्ण 2 विकेट. खूपच सुंदर गोलंदाजी अशी म्हणता येईल. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय. लवकरात लवकर सामना चालू करायचा आहे. 12 चेंडू मध्ये 19 धावांची आवश्यकता आहे. टाइमपास नकोय. अंपायर टीम मीटिंग नकोय कुठल्याही प्रकारची. लवकरात लवकर सामना सुरू करायचा आहे. सांगितलंय पंचांना. पंच सामना त्वरित सुरू करायचा आहे. कुठल्याही प्रकारची टीम मीटिंग नकोय पंच. आपल्या या सामन्यामध्ये कुठल्याही प्रकारचा टाइम आउट नाहीये. हे सामने त्वरित चालू करायचे. बघूया आता 5वं षटक. महत्वपूर्ण षटक कोण घेऊन येतंय. प्रताप. रायगड का टायगर. बघूया संघाने दिलेल्या संधीवर खरे उतरतात का. आपल्या संघासाठी धावा वाचवतात का. स्ट्राईकवर आहे तो प्रशांत. प्रशांत सुशांत सावकार दोघांची नाव असते. बघूया पहिला चेंडू कशा प्रकारे टाकतोय तो प्रताप. फलंदाजीवर प्रशांत. नो चेंडू आणि पंच कळवायचंय 6 आहे का. 6 या ठिकाणी वन साइड. पहिल्या चेंडूवर 6. तोय नो चेंडू. काहीच समीकरण सोपं. 12 चेंडू मध्ये धाव संख्या आल्या त्याचा त्या 12. या ठिकाणी संघ मला खुश. 12 चेंडू मध्ये 12 धावाची आवश्यकता. या ठिकाणी समीकरण काहीच सोपं होताना खूपच सुंदर षटकार या नो चेंडू वरती. काहीसे बॉल भिजवल्यामुळे बारा चेंडूवर 12 धावसंख्या विजयासाठी. त्यात ही एक फ्री हिट. पुन्हा एकदा
लेग साईडला टोलवलेला चेंडू त्यावर बनभाऊ चौकार सुंदर असा चौकार प्रशांत यांच्या फलंदाजीतून 3 चेंडू 11 धावा. अकरा चेंडू 8 धावांची आवश्यकता. काहीसा गुजरात या संघाकडे सामना झुंकतात ना. सॉरी. आरसीबी कडे सॉरी. उत्कृष्ट ऑफसाईडच्या दिशेने वन बाउल चौकार सुंदर फलंदाजी म्हणता येईल. अवघ्या 4 चेंडूवर 15 धावा ठोकल्यात या प्रशांत पवार या खेळाडूंनी. अवघ्या 4 रनाची आवश्यकता 10 चेंडू मध्ये. 4 चेंडू 4 धावा. निर्धाव चेंडू 9 चेंडू मध्ये मात्र 4 धावांची आवश्यकता. लेग साइडला उत्कृष्ट असा टोलवलेला चेंडू त्यावर धावा आल्यात 1. आठ चेंडू मध्ये 3 धावाची आवश्यकता. डिक्कीच्या स्वरूपात 1. 2 रनाची आवश्यकता. क्वालिफायचा हा 6 मारून विजय षटकार या ठिकाणी क्वालिफाय झालेली आरसीबी ही पहिला संघ. बंद करता येईल का?